असं आहे की हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. याच्यामधले संशयाचे ज्या पद्धतीचे धागे आहेत ते वाढतच चाललेले आहेत. ते कुठे कुठे गुंतलेलं आहे आम्हाला माहिती नाही. तपास यंत्रणांनी त्याच्या मुळाशी पोचावं अशी सरकारची इच्छा आहे की नाही याबाबत देखील आमच्या मनामध्ये शंका आहे. त्यामुळे ह्या प्रकरणामध्ये जे जे काही आता झालंय, आता 2 दिवसामध्ये त्यांची ईडीची चौकशी झाली आणि लगेचच त्याचा असा अपघाती मृत्यू होतो. निश्चितपणे देशामध्ये अनेक अशा काही प्रकरणं झालेली आहेत त्याच्या अनुषंगानं शंका बाळगायला स्थान आहे. आमचं म्हणणं एवढंच आहे की याचा तपास निरपेक्ष पद्धतीनं झाला पाहिजे. अनेक महिलांचं शोषण या माध्यमातून झालेलं आहे आणि त्यांना न्याय, त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळणं आवश्यक आहे. याच्या माध्यमातून असा संदेश गेला पाहिजे की अज्ञान आणि या अंधश्रद्धांचा वापर करून किती मोठ्या प्रमाणामध्ये गेले अनेक वर्ष लूट चाललेली आहे ती थांबवता आली पाहिजे. हे अशा तऱ्हेची प्रकरणं ही समाजाला ही दिशा देणारी आणि धडा देणारी असतात. त्यामुळे सरकारची भूमिका आहे की ही प्रामाणिकपणे याचा तपास व्हावा आणि जे दूध का दूध आणि पाणी का पाणी आहे ते लोकांसमोर यावं. पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला तुम्ही काल संसदेत मांडल्या गेलेल्या विधेयकाचा